तर उल्वे विपक्ष बेलवली या दरम्यान ही बिग बॅटल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. सकाळच्या सत्रामध्ये हरिग्राम 40+ संघ तर तिसऱ्या फेरीमध्ये दाखल झालेला आपल्याला पहिला संघ मिळाला. आता दुपारचं सत्र चालू आहे. दुपारच्या सत्रामध्ये कोणता संघ क्वालिफाय करेल तिसऱ्या फेरीमध्ये हे देखील पाहणं महत्त्वपूर्ण राहील. आपण पाहत आहात मित्रांनो, ग्रामस्थ मंडळ चषक 2024चं हे दमदार आणि रुबाबदार शानदार पर्व खरं तर एन्जॉय करायला मिळते. स्पर्धेचा आज 5वा दिवस आहे. 5व्या दिवसामधील पहिल्या फेरीतील अंतिम लढत. एक साईडला बेलवली आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करतोय उल्वे. अहिलेश फलंदाजी मार्कवर आलाय पहा. सलामीवीर फलंदाज अहिलेश आणि प्रदीप अशी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. पंचांचा ग्रीन सिग्नल येईल. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज वैयक्तिक पहिलं सांघिक कोट्यातील पहिलं षटक घेऊन बेलवली टीम आपला 12th मॅन कोण असेल तर पाठवा प्लीज. नावं आमच्यापर्यंत पोहोचवायचे. सुरेश, यस गोलंदाजी मार्कवर सुरेश आलाय पहा. P1चं षटक घेऊन सुरेश गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. लेफ्ट हँडेड बॅट्समन स्ट्राईकला खेळताना पाहायला मिळेल अहिलेश आणि नॉन स्ट्राईकला प्रदीप. पहिला चेंडू कट करण्याचा प्रयत्न, फुटवर्कचा वापर इथं कुठेतरी पाहायला मिळाला नाही. डॉट चेंडूची सांगता. चेंडू पिच झाल्यानंतर सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसवला. चांगला चेंडू उतरला होता. P1चं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर सुरेश आलाय. पहिला चेंडू दमदार राहिला. डॉट चेंडूची सांगता. गोलंदाज दुसरा चेंडू टाकण्यासाठी सज्ज राहील. सुरेश गोलंदाजी मार्कवर P1चं षटक कशा प्रकारे हातलेल याचा हे आपल्याला नक्कीच पाहावं लागेल. टॅपिंग क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये शॉर्ट कव्हर रिझर्व्हला खेळाडू तिथे तैनात. एक धाव पूर्ण केली जाईल. धाव संख्येचा श्री गणेशा अकाउंट ओपन केलं जाते टीम उल्वे संघाचं. उल्वे 40+ विपक्ष बेलवली 40+. पहिल्या फेरीतील अंतिम लढत बिग बॅटल मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवर सुरेश आलाय. दुसऱ्या चेंडूवर अकाउंट ओपन केलं जाते. आता स्ट्राईकला खेळतो म्हणजे प्रदीप आणि अहिलेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये टीम उल्वे संघाकडून. 5 षटकाचा सामना आहे. जमलेला सर्व तमाम लाडक्या प्रेक्षकांचं star.in माध्यमातून जे प्रेक्षक लाईव्ह पाहत आहेत, घर बसल्यास या स्पर्धेचा आनंद घेत आहेत, त्या सर्व लाडक्या प्रेक्षकांचं, व्यासपीठावर बसलेल्या सर्व मान्यवरांचं आपण ग्रामस्थ मंडळ चषक 2024 मध्ये सहर्ष स्वागत करणार आहोत. जाऊया मॅचच्या दिशेने. पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर सुरेश आलाय. 2 चेंडू अद्याप कदर टाकलेले आहेत. 4 चेंडू शिल्लक असतील. चला मॅचला लवकर सुरुवात करा. स्पीडअप करायचं आहे. 5 षटकाचा सामना आहे. वारंवार फिल्डिंग चेंजेस आपल्याला पाहायला मिळत आहेत. 30 सर्कलच्या बाहेर जर विचार केला तर मिड विकेट रिझनमध्ये आणि वाईडिश लॉंगमध्ये एक खेळाडू त्यांना पाहायला मिळतो. बॅकवर्ड पॉईंट शॉर्ट कव्हर रिझनमध्ये गेली. इथे पहा खराब चेंडू होता. त्याचा फायदा इथे फलंदाजाने उचलला. चेंडू फाईन लेग रिझनमध्ये दन 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 करत सीमा पार 4 रन. बॅट मधून हा चौकार आलाय. खराब चेंडू होता. त्याचा पूर्ण समाचार इथं घेण्यात आला. फाईन लेग रिझन मध्ये कोणताही खेळाडू नव्हता. त्याचा फायदा इथे टीम उल्वे संघाला मिळेल. धाव फलकावर धावा 4 ने फ्लाय होईल. धावफलकावर धावा लागले ते म्हणजे बिनगडी बाद 5 अशी अवस्था आपण पाहतो स्कोरबोर्डची. फिल्डिंग मध्ये वारंवार इथं सजावट केली जाते. बॅकवर्ड पॉईंट रिझन मध्ये खेळाडू तैनात पाहायला मिळतो. 30 सर्कलच्या पूर्णपणे बाहेर, म्हणजेच फलंदाज स्विच करण्याचा प्रयत्न करणं नाही याचा काहीतरी निर्णय इथे घेण्यात आला. इथे पहा स्वीट साऊंड मिडल ऑफ द बॅट स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. चेंडू जाईल ब्लॅक स्क्रीनला स्पर्श करत येतोय. लगातारचा दुसरा थँक्यू व्हेरी मच. बॅकवर्ड पॉईंट रिझनमध्ये खरं तर खेळाडू ठेवण्यात आला होता. तो खेळाडू कशा प्रकारे ठेवण्यात आला हे काही समजलं नाही, कारण ओव्हरपिच चेंडू टाकला होता त्यावर मात्र प्रदीपने चांगला समाचार घेतला
आता फिल्डिंगमध्ये पुन्हा एकदा बदल करण्यात येतोय. वाईडिश लॉंग ऑफला खेळाडू बाहेर काढण्यात आलाय. इथं रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, क्या बात आहे. सुरेख चेंडू इथे बाहेर काढलाय. खरं तर स्विच हिट, कडक हिट येतोय खरं तर प्रदीपच्या बॅटमधून लगातारचा तिसरा चौकार. पॉवरफुल बॅटिंग, जबरदस्त बॅटिंग इथं पाहायला मिळते. पूर्णपणे फिल्डिंगला खेळलं जात आहे. 360 मैदानामध्ये कशा प्रकारे खेळ सादर करायचा याचं उत्तम उदाहरण प्रदीपच्या बॅटमधून आपण पाहतो. जसा वाईडिश लॉंग ऑफ खेळाडू बाहेर काढला होता तिथं मात्र स्विच हिट करण्यात आला. इथे देखील पहा वाईडिश लॉंग ऑफ बाउंड्री लाईन क्लिअर करत चेंडू जाईल सर. इट्स आउट ऑफ द पार्क. इट्स अ माइटी ब्लास्ट. षटकार. षटकाच्या अखेरीस टोटल धाव फलकावर धावा लागलेत त्या म्हणजे 19. बिनगडी बाद टीम उल्वे 40+ संघ आपण पाहतो. सुरेशवर पूर्णपणे हल्ला बोल केला. सुरेशचे पहिले 2 चेंडू तर विचार केला तर 2 चेंडूमध्ये 1 धाव खर्च केली होती. त्यानंतर प्रदीप स्ट्राईक आला. प्रदीपने लगातार 3 चौकार आणि 1 षटकार लगावला. अप्रतिम बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली प्रदीपच्या बॅटमधून. अद्याप 18 धावांची बहारदार खेळली खतर त्याच्या बॅटमधून आपण पाहतो. म्हणजे 19 धावा टोटल लागलेत. आता नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये. वैयक्तिक पहिलं सांघिक कोट्यातील दुसरं षटक सुनील तांडेल गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकाल टीम बेलवडी संघाकडून. पंचच्या भूमिकेमध्ये देखील आपण त्यांना पाहिलं आजच्या दिवसामध्ये. तेच गोलंदाज आता आपल्याला पाहायला मिळतील. सुनील तांडेल गोलंदाजी मार्कवर आलेत. कशा प्रकारे गोलंदाजी करतील हे देखील पाहणं गरजेचं. पंचांच्या आपण पाहतोय उजव्या इष्टीतून गोलंदाजी करत असताना गोलंदाज सुनील तांडेल तयार. पहिला चेंडू ब्लॉक होल पदर चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता. वाईडिश लॉंग ऑफ मध्ये खेळाडू आहे. चेंडूची अडवणी करतील, फेकी करतील तोपर्यंत मिळेल फक्त आणि फक्त 1 धाव. इथे मात्र आता सुनील तांडेल सरांना नक्कीच चांगली गोलंदाजी करावी लागेल. कारण की धाव फलकावर धावेंचा विचार केला तर P1च्या षटकामध्ये सुरेशने 19 धावा खर्च केल्यात. इथून मात्र धावा वाचवाव्या लागतील टीम बेलवडी संघाला. आणि धावा कशा प्रकारे वाचवल्या जातील हे देखील पाहणं गरजेचं. चांगल्या चेंडूवर गोलंदाजी करणं, अचूक टप्प्यावर गोलंदाजी आणि चांगलं नियंत्रण ठेवणं तितकंच गरजेचं राहील. ते करतील का सुनील तांडेल हे देखील पाहणं गरजेचं. 3 खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर. P2चं षटक. इथे मात्र चांगला चेंडू हाताळलाय. ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू वारंवार टाकला जातोय. इथे मात्र 1 धाव पूर्ण केली जाते. एकेरी दुहेरी धावेला इथं प्राधान्य दिलं जाते. चांगली गोलंदाजी. कमबॅक करतील का सुनील तांडेल सर हे देखील पाहणं गरजेचं. 2 चेंडूचा खेळ संपन्न झाले. दुसऱ्या षटकातला धाव फलकावर धावा लागले ते म्हणजे 21 धावा. फिल्डिंगची फेवरचना लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये असेल तर खरं तर कर्णधारासाठी डोकेदुखी असते. इथे टॅपिंग क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये शॉर्ट कव्हर रिझनमध्ये चेंडूची अडवणी केली जाते. 3 चेंडूमध्ये 3 धावा खर्च केल्यात. इकॉनॉमिकल स्पेल असेल का खरं तर हे देखील पाहणं गरजेचं. कारण पहिल्या षटकामध्ये 19 धावा सुरेशने खर्च केल्या. तिथून मात्र कमबॅक फुल षटक नक्कीच मी म्हणेल आतापर्यंत सुनील तांडेल यांचं. इथे पहा पुन्हा एकदा ब्लॉक होल पद्धत चेंडू टाकण्याचा प्रयत्न. हलक्या हाताने चेंडू खेळून काढला मिड विकेट रिझनमध्ये. दूरवरून खेळाडू होती. लॉंग चेस असेल इथे फिल्डरला तोपर्यंत 2 धावा जरूर मिळतील. 2 धावेने धाव फलक पुढे जाईल. धाव फलकावर धावा 2 धावेने 24 धावा जरूर लागले. 4 चेंडूचा खेळ अद्याप संपन्न झाला. येणारे 2 चेंडू असतील. 2 चेंडूंमध्ये कसा खेळ सादर करतील फलंदाज. सलामीचे फलंदाज आईलेश आणि प्रदीप ही सलामीची जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो. इथे ऑफ स्टिकला शप्पल मारण्याचा प्रयत्न. गॅप शॉट सिलेक्शन. मिड विकेट रिजन मधून चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि तिथे देखील चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. पहा वाईडिश लॉंगॉनचा खरं तर खेळाडू तिथे आला. दूरवरून चेंडूची अडवणी केली. आउटफील्ड फास्ट होती तरी देखील तो चेंडू अडवण्यात आला आणि या चेंडूवर फक्त आणि फक्त मिळाली 1 रन. एकेरीने धावेने धाव फलक पुढे. धाव फलकावर धावा 25. षटकातला अद्याप शेवटचा चेंडू शिल्लक असेल. चांगलं क्षेत्ररक्षण राहिलं तिथं वाईडिश लॉंगॉनमध्ये. दमदार खेळ मैदानाच्या आतमध्ये चाललाय. पहिल्या फेरीतील अंतिम लढत बेलवली
विपक्ष उल्वे अवे फ्रॉम द बॉडी टाकण्याचा प्रयत्न, चांगली गोलंदाजी, वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न सुनील तांडेल यांचा चांगला राहिलाय, सफल राहिलाय. पंचांचा इशारा येतो षटक समाप्तीचा. 2 षटकाच्या अखेरीस टोटल धाव फलकावर धावा. टॉस जिंकत असताना टीम उल्वे संघ जाऊन पोहोचलाय ते म्हणजे 25 बिनगडी बाद. षटकाच्या अखेरीस टोटल धाव फलकावर धावा ते लागलेत म्हणजे 25. चांगली सुरुवात केली होती खरं तर सलामी जोडीने सुरेशवर खरं तर हल्ला बोल केला होता. 19 धावा सुरेशने खर्च केल्या. त्यानंतर सुनील तांडेल सरांनी चांगलं कमबॅक करून दिलं. फक्त आणि फक्त 6 धावा म्हणजे इकॉनॉमिकल स्पेल हतललं. 6 धावा खर्च केल्या. आता मात्र मॅच पूर्णपणे तंतोतंत चाललेले असलेले आपल्याला पाहायला मिळते. या पुढील होणारी लढत वावंजे विपक्ष या मॅच दरम्यान जो संघ जिंकेल तो लगेच फाईट बॅक करेल. वावंजे संघ आपण कुठेही जाऊ नका, लगेच या मॅच नंतर तुमचा सामना खेळवला जाईल याच्याकडे लक्ष असू द्या. सकाळच्या सत्रामध्ये खरं तर हरिग्राम 40+ संघ तिसऱ्या फेरीमध्ये दाखल झालेला आपला संघ पाहायला मिळाला आणि दुपारच्या सत्रामध्ये कोणता संघ खरं तर तिसरी फेरी गाठेल हे पाहणं तितकंच महत्त्वाचं राहील. तिसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर नवीन गोलंदाज. इथे पहा ऑफस्टिकला शपोल मारण्याचा प्रयत्न, चेंडू पीच झाल्यानंतर बाहेर काढलाय. संदीप पालकर देखील आम्हाला सांगतायत की चेंडू पीच झाला आणि बाहेर काढलाय, बाहेर बोलवलाय हा चेंडू. चांगली गोलंदाजी. पहिला चेंडू इथं डॉट फेकला जातोय. गोलंदाजाचं नाव आम्हाला कळवा. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, क्या बात है, व्हाट अ शॉट, परफेक्ट मिडल ऑफ द बैट, केन जाएगी सीधा तारामंडल में 6 रन. इथे पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न, चेंडू कव्हर रिजन मध्ये जातोय, खेळाडू तिथे तैनात, तिथे मिस फिल्डिंग आणि त्याचा फायदा इथं फलंदाजांना मिळेल. इथे येतोय प्रदीपच्या बॅट मधून चौकार. कराने धाव फलक फ्लाय होईल. धाव फलक जाईल ते 35. बिनगडी बाद. 35 धावा दर लागलेले आहेत. तिसरं षटक मार्गस्थ असताना इथे पहा टॅपिंग क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये शॉर्ट कव्हर रिजन मध्ये खरं खेळाडू आहेत, दूरवरून येतील, चेंडूची अडवणी करतील. तोपर्यंत मिळेल फक्त आणि फक्त 1 धाव. एका धावेने धाव फलक पुढे 36 धावा जरूर लागलेल्या आहेत. चांगला स्कोर. खरं तर इथं टॉस जिंकण्यात प्रथम फलंदाजी करत असताना उल्वे संघाची सुरुवात अतिशय दमदार राहिली. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये खरं तर आपल्याला पाहायला मिळेल टीम उल्वे संघाकडून. उल्वे 40+ विपक्ष पहिल्या फेरीतील 4थी लढत आपण पाहतोय. शेवटचा आणि अंतिम सामना पहिल्या फेरीतील बेलवली विपक्ष उल्वे या दरम्यान ही लढत पाहायला मिळते. सुरुवात अतिशय दमदार राहिली. इथे गोलंदाजांचा बोलबाला इथे पाहायला मिळत नाहीये. फलंदाजाचा बोलबाला इथे पाहायला मिळतो. कट केला बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये खेळाडू आहे परंतु होते चूक तिथे. अतिशय
खरं तर सोपा चेंडू तिथं अडवण्याचा प्रयत्न मात्र होता, परंतु चेंडू जाईल सरळ सीमारेषा पार, येतोय चौकार. धन्यवाद धन्यवाद डीजे. खराब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं टीम बेलवली संघाकडून. गोलंदाजाचं मनोबल खरं तर वाढवायचा प्रयत्न इथं मात्र केला जात नाही. गोलंदाजाचं मनोबल वाढवायचं असेल तर तुम्हाला क्षेत्ररक्षण मात्र 100% द्यावे लागतील क्षेत्ररक्षणामध्ये. इथे मात्र बॅकवर्ड पॉईंट रिझर्व मध्ये अतिशय दमदार झेल घेतला जातोय. पहिला विकेटचा पतन, पहिला मोहरा गारद. खरं तर फलंदाज आईलेश बॅक टू द पॅव्हिलियन. खरं तर तन्नील करण्याचं काम डीजे मास्टरच्या माध्यमातून केलं जातं. मैदानाच्या आतमध्ये माहोल बदलण्याचं काम डीजे मास्टर करत असतात आणि प्रेक्षकांना देखील प्रफुल्लित करण्याचं काम डीजे मास्टर करत असतात. जाऊया डीजे हंसिकाच्या माध्यमातून एक ऐकूया सुमधुर गीत. तीन षटकांच्या अखेरीस टोटल धाव फलकावर धावा. टीम टॉस जिंकल्यानंतर उलवे संघ जाऊन पोहोचला 1 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. ते टोटल 40 धावा जरूर लागलेत. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. गेले 6 दिवस 5 दिवस आपण पाहतो 6 दिवसाची शृंखला आहे. इथे टोटली पूर्णपणे साफसफाई ज्यांच्या माध्यमातून केली जाते ते म्हणजे आमचे खरं तर अतिथीगण मोहनजी माले यांच्या माध्यमातून मोफत सेवा खरं तर केली जाते. त्यांचं देखील ग्रामस्थ मंडळ चषक 2024 मध्ये सहर्ष स्वागत आहे. तर चौथं षटक नवीन गोलंदाज. तीन षटकाच्या अखेरीस टोटल धाव फलकावर धावा लागले त्या म्हणजे 40 धाव फलकावर धावा आपण पाहतो. चांगली सुरुवात राहिली टीम उल्वे 40+ संघाची. इथे पुन्हा एकदा स्विच शीट करण्याचा प्रयत्न प्रदीपचा राहिलाय. चांगली बॅटिंग इथे पाहायला मिळते. स्विच शीट मारण्यामध्ये खरं तर यश प्राप्त होत असेल. इथे देखील पहा 2 धावेचा प्रयत्न केला जातोय. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. तर आई एकविरा इव्हेंटचे सर्व संदीपजी शेलके यांचं इथं शुभागमन होते. त्यांचं देखील आपण ग्रामस्थ मंडळ चषक 2024 मध्ये सहर्ष स्वागत करूया. 2 धावा पूर्ण असतील. बॉलरचं नाव आमच्यापर्यंत पोहोचवा. सुदेश. चला मॅच चालू करायची. चौथा षटक प्रगती पथावर आहे. इथे देखील प्रदीपने मोठा फटका सध्या सजवलाय. अप्रतिम फटकेबाजी इथं पाहायला मिळते. चेंडू स्क्वेअर लेग रिझर मध्ये जाईल सरळ. 1 बाउन्स 2 बाउन्स सीमा पार 4 रन.
अर्धशतकीय खेळी होईल का हे देखील पाहणं गरजेचं. नामी संधी असेल इथे. अर्धशतकीय खेळी होईल का हे देखील पाहणं गरजेचं. नामी संधी असेल इथे. खरं तर फलंदाज प्रदीप याला अद्याप 47 धावांवरती नाबाद आहे. आणि टोटल धावसंख्येचा विचार केला तर टोटल धावा लागले ते म्हणजे 52. 52 धावा इथं कंप्लीट होत आहे. ते म्हणजे टीम उल्वे संघाच्या. माफ करा 45 धावांवर इथे खेळतो खरं तर प्रदीप. आणि इथे पहा बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू मारण्याचा प्रयत्न प्रदीपचा असफल ठरलाय. स्वतःवर निराश असेल इथे प्रदीप. नाबाद 45 धावांवरती करतात. आता इथं बाद होतोय दुसरा भेदक टीम उल्वे संघाला. वेल प्लेड प्रदीप. चांगली बॅटिंग खरं तर इथं पाहायला मिळाले. 45 धावांची बारदार केली खरं तर प्रदीपच्या बॅटमधून आपण इथं पाहतो. आता नवीन खेळाडू संजय आलाय फलंदाजी मार्कवर. येणार क्रमांक 4थ्या क्रमांकावर येणारा संजय इथून कमबॅक करेल का गोलंदाज हे देखील पाहणं गरजेचं. बेलवली संघाकडून खरं तर गोलंदाजी करत असताना आपण पाहतो. गोलंदाज तयार. इथे पहा पुन्हा एकदा मोठा फटका लगवायचा होता. लेग स्टिकच्या बराचसा बाहेर खरं तर चेंडू टाकण्याचा प्रयत्न गोलंदाजाचा राहिलाय. पण त्यांचा इशारा तो याच वाईड कॉल. अवंतर धाव एक्स्ट्राच्या स्वरूपात ही धाव जोडली जाईल. टोटल धाव फलकावर धावा आपण पाहतो 53. 53 धावा टोटल स्कोर बरोबर लागलेले आहेत. इथे देखील पहा मोठा फटका. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. चेंडूला फेकून दिलाय मिड विकेट. बाउंड्री लाईन क्लिअर करत चेंडू जाईल सरळ सीमारेषा पलीकडे. मिळतील 6 धावा. धावा लागले त्या म्हणजे 59. 59 धावा लागले. 2 गडी खरं तर इथे गमावले टीम उल्वे संघाने. टॉस जिंकला होता खरं तर आकाश टीम उल्वे संघाने. आणि नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत असताना अत्यंत सुस्थितीमध्ये असलेला आपण संघ पाहतो. 4 षटकाच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 59 धावा म्हणजे 14.80 ची सरासरी नक्कीच त्यांनी गाठलेली. चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये सादर करत असताना आपण पाहतो खरं तर उल्वे टीमचे हे 2 फलंदाज संजय आणि किरण ही जोडी आपण पाहतोय आता सध्या मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा आणि स्लॉग ओव्हरचं षटक घेऊन नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये. सचिन गोलंदाजी मार्कवर. शेवटचं षटक आहे. कशा प्रकारे घातलेलं इथून कमबॅक करावं लागेल टीम बेलवली संघाला. नाहीतर मोठ्या धावांचा डोंगर इथं उभारला जाईल. असंच काही दृश्य मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. गोलंदाज तयार. फुलटॉस पद्धतीचा चेंडू. खराब चेंडू. त्याचा फायदा फलंदाजाने पूर्णपणे घेतलाय. चेंडू जाईल सरळ स्क्वेअर लेग. बॉर्डर लाईन क्लिअर करत मिळतील धावा 6 खरं तर संघाला. मिळाला. इथे देखील प्रहार केला जातोय. स्टेट डाऊन द ग्राउंड मारण्याचा प्रयत्न. वाईड स्ट्रॉंग ऑफ मध्ये खेळाडू आहे तिथे. चेंडूची अडवणी करतील फेकतील तोपर्यंत 2 धावा सहजरित्या मिळत आहेत. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये. किरण पाटीलच्या बॅटमधून देखील एक षटकार आपण पाहिलात. आणि त्यानंतर दुहेरी धाव. 2 धावेने धाव फलक पुढे. टोटल धाव फलकावर धावा 67. 67 धावा. इथून देखील मोठा फटका लगवत होता. अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न. चेंडू पीच झाल्यानंतर थोडासा बाहेर राहिला. त्यामुळे चेंडू आणि चेंडू फोडीमध्ये कोणताही संपर्क कुठेतरी जाणवला नाही. डॉट चेंडूचे सांगता. निर्धाव चेंडू इथं फेकला जातोय. इथून चांगली गोलंदाजी करावी लागेल खरं तर सचिन याला. धाव फलकावर धावा लागले त्या म्हणजे 67. मिस टायमिंग स्ट्रोक. वाईड स्ट्रॉंग ऑफचा खेळाडू तिथे येईल परंतु चेंडू नो मॅन्स लँड मध्ये ट्रॅव्हल होतोय. दूर चेंडू होता खरं तर.
लॉंग चेस होता वाईडिश लॉंगऑफच्या क्षेत्ररक्षकापासून बराचसा दूर चेंडू खजर पडला, त्यामुळे ह्या चेंडूवर देखील मिळतील 2 रन. 2 धावेने धाव फलक 69. 69 धावा अद्याप आपण स्कोर बरोबर पाहतो. अंतिम षटक सचिन मार्गस्थ आहे गोलंदाजीसाठी. इथे देखील मोठा फटका येईल का, एलिव्हेशन मिळेल का? यस, एलिव्हेशन देखील प्रॉपर आणि प्रॉपर टायमिंग आणि इथून देखील धावा मिळतील 6 बॅटिंग करत असताना टीम उर्वे संघाला. किरण पाटीलच्या बॅटमधून हा धमाका आपण पाहतो. इथे देखील पहा मोठा फटका लगवायचा होता, क्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न, बराच काल चेंडू हवेत, एलिव्हेशन कमी, नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय, चेंडू टप्पा खाली तर चेंडूने घेतलेलं वळण इथं क्षेत्ररक्षकाला समजलं नाही. धावा किती या चेंडूवर घेतल्या जातील हे देखील पाहणं गरजेचं. 4 धावा जरूर घेतल्या जात आहेत. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांकडून आपण पाहतो. 4 धावेने धाव फलक पुढे. पहिलं सत्र इथं समाप्त होते. 5 षटक चक्रीस टॉस जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करत असताना टीम उल्वे 40+ संघ जाऊन पोहोचलाय. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये टोटल 79 धावा जोडल्या गेलेत. म्हणजे 80 धावांचं टार्गेट ठेवले ते टीम बेलवली 40+ संघासमोर. कशा प्रकारे धावांचा पाठलाग करतील की धावा रोखल्या जातील इथे आपण ऐकणार आहोत. कॉम्बॉक्स मध्ये आपण परिवर्तन करणार आहोत. आमच्या समवेत जोडले गेले आकाश शेलके मॅन फ्रॉम चिंचवली, बोलणार आहोत AK-47 यांच्या माध्यमातून ऐकणार आहोत. एक सुमधुर वाणी त्यांच्या माध्यमातून इथे आपण सकाळच्या सत्रापासून ऐकणार आहोत. तर कॉम्बॉक्स मध्ये आपण परिवर्तन करतोय. धन्यवाद. थँक्यू सो मच. स्वागतम, सुस्वागतम, शुभस्वागतम. अगदी आज दुपार सत्रामध्ये पुन्हा एकदा आलेल्या सगळ्या तमाम क्रीडा रसिकांचं आणि आलेल्या सगळ्या मान्यवरांचं या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत आहे. आपण पाहतो एक दमदार अशी क्रिकेटची स्पर्धा, ज्या स्पर्धेमध्ये अगदी जनमान मोर्या 11 केवाळे आणि 40+ मास्टर केवाळे यांच्या संकल्पनेतून, त्यांच्या कल्पक बुद्धीतून आणि त्यांच्या परिश्रमातून साकारलेली ही एक डेची शृंखला आपण पाहतो, ज्यामध्ये पहिल्या फेरीतील पहिला सामना आपण सर्व इथे आणलेला आहे भेटीला. ज्यामध्ये जो सामना आपल्याला पाहायला मिळतोय अर्थातच उल्वे लिजंड्स आणि त्यांच्या विरोधामध्ये आहेत बेलवली लिजंड्स. या दोघांमध्ये आहे हा सामना. टॉस आपण जो पाहिला, अगदी पहिल्या सत्राच्या आधी जो टॉस झाला होता त्याच्यामध्ये टॉस जिंकत उल्वे संघानं प्रथमतः फलंदाजी स्वीकारली आणि त्यामागं आपण जर पाहिलं तर फलंदाजीमध्ये त्यांनी धावा एकूण जमा केलेत 79 आणि जर विजयाचं समीकरण पाहिलं तर 80 धावांचं समीकरण आता त्यांच्या खरं तर समोर ठेवलेलं आहे. या धावांना चेस करायचं आहे, या धावांना अगदी पेळायचं आहे टीम बेलवलीला. कसा होणार खेळ हे पाहणं महत्त्वाचं. त्यासाठी आपण नक्कीच मैदानावरती जाऊ. ऑनस्क्रीन आपल्याला सगळे मान्यवर पाहायला मिळतील. या स्पर्धेसाठी उपस्थित अतिथीगणांना आपण पाहतो, ज्यामध्ये जे पाठीराखे आहेत आणि मग त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. हे चेहरे आहेत पडद्याआडचे कलाकार, हे चेहरे आहेत या खरं तर सामन्यांचे शिल्पकार. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो छोटी टीम मीटिंग घेतलेली आहे. त्या टीम मीटिंगमध्ये प्रश्न आहे की आपण कुठला गोलंदाज निवडायचा. यासाठी हा उल्वे टीमचा एक अट्टास आपल्याला जरूर पाहायला मिळतो. स्टार क्रिकेट लाईव्ह यांच्या माध्यमातून ही स्पर्धा थेट प्रकाशित केली जाते. घरबसल्या प्रेक्षकांना हा खरं तर एक मनसोक्त आनंद देण्याचा हा त्यांचा कार्य सुरू आहे. आणि
आपण जर पाहिलो ऑफिशियल्स रेफरी म्हणून आपण पाहतो की आज संदीप पालकर यांचा पॅनल पूर्णपणे इथं कार्यरत आहे. अशा पद्धतीनं DJ हंसिका यांच्या वतीनं ही स्पर्धा आपण पाहतो संगीत वादनाचा कक्ष त्यांच्या माध्यमातून सांभाळला जातो. एक दमदार क्रिकेटची स्पर्धा आज आपण जर पाहिलं तर अंतिम पूलचा दिवस आणि उद्या आपल्याला पाहायला मिळेल इथून एक संघ आज क्वालिफाय करायचा आहे जो अंतिम 5 साठी दाखल होणार आहे. ऑन स्क्रीन आहे जयमान मोरिया 1140+ मोरिया 11 केवाळे संघ. पहिल्या मॅचमध्ये आपण 40+ संघ पाहिला. आता आपण पाहतोय हा केवाळे संघ आहे. या संघाची आपण जर खेळाची भूमिका पाहिली तर अनेक मैदानं गाजवलेली आहेत आणि एवढंच नव्हे तर आज यांच्या माध्यमातून ही स्पर्धा देखील आपल्या सर्वांना पाहायला देखील मिळते. 2 पंच वळालेत सामन्याकडे. आपण पाहू शकतो तिकडे फलंदाज देखील उपलब्ध झालेत. बेलवलीच्या विरोधामध्ये आहेत ते म्हणजेच लिजंड उल्वेचे सर्व लिजंड एकत्रित आणत आज KP आणि प्रदीप मुंबईकर ह्याची आपण ही सेना पाहतो मैदानामध्ये. 45 धावांची एक चांगली इनिंग आपल्या टीमसाठी जरूर दिली होती आणि त्यानंतर पुढचा जो प्रवास आहे तो सेकंड हाफचा प्रवास आहे. तो प्रवास कसा असणार आहे यासाठी आपल्याला मैदानामध्ये जायचं आहे. मॅचकडे आपण जाऊ. पंचांकडून आपण जर पाहिलं तर पहिलं षटक पंचांच्या एंडकडून हाताळण्यासाठी गोलंदाज किरण पाटील याच्यावरती दिलेली आहे जबाबदारी. कसा होणार खेळ पाहण्यासाठी मैदानामध्ये आपण जाणार आहोत. दरम्यान आगमन झालेलं आहे पहा आदई गावचे एक चांगलं व्यक्तिमत्व अर्थातच नितीन शेलके या मान्यवरांचं इथं आगमन झालं. आम्ही त्यांना विनंती करतो की आपण मंचावरती यायचं आहे. नितीन शेलके या मान्यवरांना विनंती आहे या वेलकम ऑन द स्टेज आपलं स्वागत आहे. चला पंचांकडून सामना सुरूचा इशारा. सलामीची जोडी. पहिलं खरं तर फलंदाज नरेश ऑन स्ट्राईक आपण बघतो. पहिल्याच बॉलवरती आघात केलाय नरेश पाटील यांच्या बॅटमधून. हा सुंदर तडाखा बॉल सीमा रेषा पार सिक्सर. आणि मारता कम लेकिन भगाता ज्यादा असा फलंदाज. दुसऱ्या बॉलवरती पुन्हा एकदा आघात 80चा पाठलाग परंतु आम्ही त्यासाठी सुसज्ज आहोत हे सांगत असताना दुसऱ्या बॉलवरती देखील एक मोठा फटका 4 धावांसाठी. हा एक क्रॅकिंग स्ट्रोक. अटॅक करतायत. मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये जितका प्रेशर आपल्याला रिलीज करता येईल त्याचकडे त्यांचा पूर्णपणे फोकस. पुढचा चेंडू. हा चेंडू आपण पाहतो तिकडे पहा. ही कदाचित मोठी मिस्टेक असेल किरण सरांची. अगदी दरम्यान वाईटचा इशारा पंचांचा. अतिरिक्त एका धावेसह आपण पाहतोय 1+1 असा हा बोनस टीमला मिळेल. 2 धावेंनी 12 या आकड्यावरती आता टीम बेलवली जाऊन पोहोचली. दोन्ही ताकदवर संघ या खरं तर पनवेल पंचक्रोशी मधील. अगदी आपण जर पाहिलं एक संघ ज्यांनी दुसऱ्या फेरीमध्ये आपलं नाव निश्चित केलेलं आहे तो संघ आहे श्री मलंग स्पोर्ट वावंजे लिजंड्स. आणि ते वाट बघतात की कुठला संघ आपल्या भेटीला येईल आणि त्यानंतरचा आपण अहवाल जर पाहिला तर मग पुढच्या बाजून आपण पाहू शकतो की जरूर तिकडे एक संघ आहे जो सुपर 10 साठी क्वालिफाय झालाय. तो आहे वागेश्वर 40+ हरिग्राम. फटकेबाजी छान आहे. अगदी तितकाच दिमागदार स्ट्रोक. एक तेरी और एक मेरी ही सांगत असताना ही जोडी मैदानाच्या आतमध्ये ओपनिंग पियर कर्मवीर आणि धर्मवीर फलंदाज चांगला क्रिकेटचा अनुभव देत असताना एक रंगतदार फलंदाजी त्यांच्या माध्यमातून. लेफ्ट हँडेड फलंदाज आपण पाहतो अक्रॉस द बॅट. क्या बात है. सुपर फटका सुपर सोनिक शॉट सिक्सर.
एक खेळाडू इकडे पाठवा, 11वा असेल तरी चालेल. येस, थँक्यू. सुपर फटकेबाजी पाहिल्यामध्ये लेफ्ट हँडेड बॅट्समन आहेत समोर आणि त्यांच्या माध्यमातून फटकेबाजी देखील. दोन आपण बॉलवरती आघातात्मक भूमिका 22 पर्यंत पोहोचलेत संघाचे खेळाडू. सुरेश, यस सुरेश शरण आपण पाहतो, लेफ्ट हँडेड बॅट्समन टीम बेलवलीची आहे आणि फटकेबाजी त्यांच्याकडून तितकीच ताकदवर देखील. अजून एक उडवायचा प्रयत्न आहे, यावेळेला सरळ रिजनला निवडलाय. ऑफसाईडच्या दिशेमध्ये एक धाव तिकडे कंप्लीट केली जाते आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे, डायरेक्ट हिट काम बनून जाईल परंतु नाही, पूर्णपणे यशस्वीरित्या पोहोचलेत ऑन स्क्रीच. अगदी आपण पाहिलं फील्डवरती धावा घेत असताना 2-2 धावेनं धावसंख्या फलक 24 या आकड्यावर. 80चा पाठलाग, 24 धावा धाव फलकावरती. कहाणी में ट्विस्ट, जो प्रेशर रिलीज करायचा तो या पहिल्याच ओव्हरमध्ये उल्वे संघाच्या विपक्षी दलाच्या खरं तर अगेन्स्ट खेळत असताना आता इथे बेलवलीच्या माध्यमातून पुन्हा एकदा त्याच दिशेने मारायचा प्रयत्न होता. यावेळेला पंच पुन्हा एकदा वळालेत. वाईट बॉलचा वन्स अगेन हा इशारा आणि अतिरिक्त आपण पाहतोय या वाईडसह खरं तर टीमची धावसंख्या पुढे सरसावताना आपण पाहिलेली आहे. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचलाय संघ तो म्हणजेच टोटल कार्डवरती 25 धावा. या वेळेला उडवायचा प्रयत्न आहे, बॅटच्या मधोमध सुपर टायमिंग आणि ऑनसाइडच्या दिशेमध्ये आकाश मार्गाने संचार करत बॉल जातोय सीमारेषा पार, सिक्सर. काय खेळ मैदानामध्ये सुरू पहा, अगदी ज्या पद्धतीनं पहिल्याच ओव्हरमध्ये 31 धावा आता धावफलकावरती कुठून काढल्यात. अगदी या फलंदाजीमधून आता प्रेशर रिलीज केला. उर्वरित आपण जर विचार केला आता समीकरणाचा तर 31 बनवलेत, 80 पर्यंत पोहोचायचं आहे. मग इथून अजूनही 49 ची गरज असणार आहे 4 षटकांमध्ये. 5 षटकांचा सामना आहे आणि सुरुवात इतकी धमाकेदार झाली आहे तर विचार करा शेवट कसा असेल. अंजाम आणि आगाज यामधला हा खरं तर फरक सांगत असताना धमाकेदार योग्य निर्णय अगदी योग्य वेळी घेणं महत्वाचं आहे, हे पटवून दिलं मैदानामध्ये. नाहीतर मग वेळ निघून गेली की मग पर्याय नसतो. इथे तसं नाहीये, आग दोन्ही बाजून लागलेली आहे. एका बाजून आपण नरेशला लढताना पाहिलं, दुसऱ्या बाजून लढवय्या वृत्ती धारण केली अगदी पहिल्या षटकाच्या अंतिम वेळेला, ती म्हणजेच सुरेशनं. नरेश आणि सुरेश ही जोडी आहे आणि त्यांनी आता मात्र मैदानामध्ये आघातात्मक भूमिका दाखवली आपण पाहिली ती. 31 झाले धावफलकावरती. दुसरं षटक हाताळण्यासाठी आता आपण पाहतोय या मैदानाच्या आतमध्ये कोण आलाय याशी मला काही फरक पडत नाहीये. समोर उभा आहे तो म्हणजेच नरेश पाटील आणि त्यानं केला आघात. बॅटच्या मधोमध घेतला असता फेकून दिलं जात आहे. पुन्हा एकदा मिड विकेटच्या डोक्यावरतून बॉल सीमारेषा पार, सिक्स. अटॅक अटॅक आणि फक्त काउंटर अटॅक. सुरुवात थोडी कठीणच असते परंतु स्वप्न जर मोजायचं असेल आणि कोणाचं पाहिलेलं स्वप्न मोडायचं असेल तर मग भविष्य बाजूला राहील परंतु माझे प्रयत्न मला साथ देतील हे सांगत असताना पुन्हा एकदा ताकदवर स्ट्रोक, अजून एक ठोकलाय, सिक्सर. कारण इथून जो संघ जिंकेल त्यांचा सामना थेट वावंजी संघासोबत होणार आहे. पहिला आपण विजेता वर्सेस विजेता सामना खेळलेला आहे, त्यामुळे यापुढील सामना जो आहे तो असा असणार आहे. इथून जो जिंकेल तो जाऊन भिडेल. यावेळेला कट करायचा प्रयत्न होता, अगदी लढवय्या वृत्ती धारण करत असताना आपण पाहतो मैदानामध्ये या दोन खेळाडूंची विकेट आता टिपणं महत्वाची आहे, अन्यथा मग वेल निघून गेलेले असेल. मॅचकडे आपण जर फोकस केलं तर चांगला क्रिकेट मैदानामध्ये सुरू आणि चांगल्या खेळाची भूमिका देखील तितकीच. टीमची धावसंख्या एकूण 43 धावा धावबोर्डावरती आतापर्यंत जमा केल्यात.
संघर्षाचा खेळ सुरू आहे टीम उलवेसाठी, कारण की एवढी मोठी इन्व्हेस्टमेंट असं वाटलं की वन साइडेड हा सामना जिंकतील की काय, परंतु जो संयम ठेवलाय त्या संयमामध्ये आपण पाहतोय संयम ठेव, सुरू असलेला संघर्षाचा काळ तुझा टळेलच, थोडी पायपीट होईल पण तुला जे हवंय ते मिळेलच, हे आज आता नक्कीच बेलोली संघानं सिद्ध केलं. यशाचा तुरा जो तुझ्या शिरोपचात रोवला जाईल तेव्हा तू काय आहेस हे जगालाही कळेलच. अर्थातच तेच सांगत असताना चांगली सुरुवात केलेली आहे, दमदार सुरुवात, दोन्ही फलंदाज दोन्ही बाजूनं. बघा ज्यावेळेला जंगलाला आग लागते ती आग जर दोन्ही बाजून असेल तर बचाव करणं कठीण. आता ती आग विझवण्याचं काम झालंय. अखेरकार पहिली विकेट टिपली आहे. फलंदाज बाद होतोय सुरेश पाटील. बेलवली संघाला धक्का. राजेश यांच्यावरती आता जबाबदारी असेल. हे देखील तितक्याच ताकदीचे त्याच कॅलिबरचे एक फलंदाज आहेत टीम बेलोलीचे. त्यामुळे एक वेल बॅलन्स टीम आहे आणि या खरं तर संघाचा जो कॅलिबर आहे तो तितक्याच चांगल्या उंचीचा देखील आहे. त्यांचा देखील खेळ आपण पाहतो मैदानामध्ये तितकाच धमाक्यासह सुरू आहे. टीमची जर आपण धावसंख्या पाहिली तर एकूण धावा धाव फलकावरती 44 44 पर्यंत आतापर्यंत पोहोचलेत. 80चा पाठलाग आणि त्यामध्ये या धावा येणं म्हणजे किमान 36 धावांपासून आता दूर असेल जिंकण्यापासून. षटक क्रमांक 2 आणि त्या दुसऱ्या षटकातील अंतिम चेंडू आता शिल्लक आहे. चला स्पीडअप करा. राजेश आलेत ऑन स्ट्राईक खेळण्यासाठी बेलोली टीमच्या माध्यमातून. त्यांच्या माध्यमातून देखील तितका छान स्ट्रोक पहा. तिकडे फिल्डर उपलब्ध होते. फिल्डिंग लाजवाब पाहायला मिळाली. दुसऱ्या धावेसाठी निघाले तिकडे. डायरेक्ट हिट काम बनवून जाईल. काही गरज नव्हती विमेन या धावेची. आता इथे धोका पत्करावा लागतोय आणि केलंय बाद. तिकडे फलंदाजाला धावचीतच्या स्वरूपात हा धक्का आहे टीम बेलोलीला. फलंदाज बाद. पाण्याची मागणी आहे बघा. पाणी नाही मैदानामध्ये. तिकडे इजा झालेली आहे बघा. दुखापत झालेली खेळाडूला. प्लीज पाणी द्या. अगदी जीवाच्या आकांताना प्रयत्न केले होते बॉलवरती आणि आपण पाहिलं अखेरकार त्यांनी विकेट प्राप्त केली. जो डिरेक्ट हिट झाला आणि तो डिरेक्ट हिट केला होता किरण पाटील यांनी. आणि म्हणूनच आपण पाहतो ऑल इंडिया 40+ या रायगड मेडिटेक संघामधून त्यांची निवड झालेली आहे. नक्की सुपर 6 साठी क्वालिफाय देखील झाले ते. आता पुढचा त्यांचा प्रवास असेल त्या प्रवासासाठी त्यांना आपण शुभेच्छा देऊयात. मैदानामध्ये आपण जर पाहिलं तर चांगला खरं तर प्रवास त्यांच्या माध्यमातून आणि तितक्याच चांगला धावा वाचवण्यासाठी अजूनही पाहिलं तर 44 जरूर बनल्या परंतु 36चं अंतर 45 बनल्या. अजूनही 35चं अंतर बाकी आहे. मग या अंतराला अजून कमी करायचं असेल तर मग ज्या विकेट पडतील त्या थोडा प्रेशर क्रिएट करतील हे त्यांना माहिती आहे. जरूर पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं की 31 धावा आल्या किरण पाटीलवरती. त्यानंतर दुसरं षटक जे आहे त्या षटकामध्ये 14 धावांचं षटक राहिलं. आता ही ऑर्डर जर मेंटेन राहिली तर मग मॅचमध्ये आपल्याला काहीतरी वेगळं पण जरूर पाहायला मिळेल. पंचेचाळीस पर्यंतचा हा प्रवास आपण पाहतोय. कहाणी में ट्विस्ट. या पडलेल्या विकेट या मॅच मधून काढतापाय करू शकतात बरं का टीम बेलोलीचा. कारण जी विकेट त्यांनी आता दिलेली आहे ती लेझी विकेट, क्रिकेटमधील आत्महत्या खरं तर त्यांनी स्वतःवरती ओढावून घेतली असं म्हणूया. तिथे पास झालेत नरेश नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आता इथून खेळण्यासाठी आपण पाहतो. अर्थातच सुधीर तांडेल
ज्यांच्याकडे आपण पाहतो बेलोलीचे आहेत. येस सुनील पाटील यांचे खरं तर छोटे बंधू आहेत ते सुनील तांडेल यांचे. आणि आज सुधीर तांडेल यांना आपण पाहतो ज्यांनी दिवसभरामध्ये पंचगिरी आपल्या खरं तर या मैदानावरती साकारली. ते सुनील तांडेल सर, त्यांना पण आता इनॅक्शनमध्ये बघतो. त्यानंतर आपले मुख्य पंच संदीप पालकर यांना देखील आपण इनॅक्शनमध्ये पाहिलं सुरुवातीच्या पहिल्या मॅचमध्ये. आणि हे आहेत खरं तर आपले पंच. त्यानंतर शेडोनचे आपले आपण पाहतोय संतोष चौधरी सर देखील आज ऑफिशियलच्या भूमिकेमध्ये आपल्यासोबत सेवेत तत्पर देखील झालेले आहेत. पाहूयात पुढील कालखंड कसा असेल. 18 बॉलचा खेळ बाकी आहे. 18 बॉलमध्ये आता गरज आहे ती म्हणजेच 35 धावांची. 18 चेंडू 35 धावा. समीकरणाला थांबवण्यासाठी गोलंदाज निवडला जातोय. प्रदीपचा पहिला बॉल. अगदी प्रदीपचा पहिला बॉल आपण पाहतोय. त्या पहिल्या बॉलवरती पूर्णपणे आपण जर पाहिलं तर आता इकडे आपल्याला पाहायला मिळेल की फुलटॉस बॉल होता. तो बॉल काहीसा बॅटच्या खरं तर आराखड्यात आला नाहीये. आणि आपण पाहिलं तर नक्कीच बाईच्या स्वरूपात धाव तिकडे मिळाली. एका धावेनं धावफलक 46 आकड्यावरती जाऊन पोहोचला. 17 चेंडूंचा वाजवी खेळ अजूनही शिल्लक आहे. तर 17 चेंडूमध्ये आपण जर पाहिलं जिंकण्यासाठी आपण अवलात्मक धावसंख्येचा विचार केला तर 34 धावांची गरज आहे. 17-34चं समीकरण अजूनही असणार आहे. कशा पद्धतीनं या धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न होईल हे पाहणं महत्वाचं. जी सरासरी खरं तर कमी केली होती बेलोली संघानं, ती सरासरी आता इथून पुढची कशी असेल हे पाहणं महत्वाचं. प्रदीप आला आणि आल्या आल्या त्यानं विकेट देखील खरं तर थांबवल्या धावा. आणि तिकडे बाईच्या स्वरूपात धाव घेण्यासाठी तिकडे जरूर जबरदस्ती केली होती. अजूनही आपण जर पाहिलं तर या मॅचमध्ये रोमांचकता निर्माण करायच्या पैलूवरती तो उभा आहे. कारण त्यालाही माहिती आहे इथून जो पुढचा प्रवास आहे या प्रवासामध्ये जर तो लढला तर मग उल्वा संघ नडेल. ज्या खरं तर पहिल्या ओव्हरमध्ये धावा गेल्या त्या धावा जरूर वाजवी जास्त गेल्यात, परंतु त्यांचा कमबॅक या षटकातून आला तर मग मागील 2 ओव्हर्समध्ये मॅच आपल्याला तितकीच किफायतदार पाहायला मिळेल. फुल टॉस आघात केलाय. जबरदस्त स्ट्रोक. बॉल जातोय सीमारेषा पार. सिक्सर. नाहीये. इट्स अ फेअर डिलिव्हरी. आणि या बॉलवरती नो बॉल नसणार आहे. त्यामुळं आता इथून समीकरणामध्ये चेंजेस आपण जर पाहिले अकॉर्डिंग टू आपण पाहतोय आमचे स्कोरर अनालिसिस सांगतायत की उर्वरित 16 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 28 धावांची गरज आहे. 16 चेंडू 28 धावा. मॅचमध्ये रोमांचकता 80चा पाठलाग. आणि त्या पाठलागासाठी आपण पाहतोय ज्या पद्धतीनं लढाई केली आहे मैदानामध्ये ती जबरदस्त लढाई आहे. यावेळेला अजून एक ओव्हर पिच बॉल किरण पाटीलच्या डोक्यावरून लॉंग ऑन सीमारेषा पार. सिक्सर. काय फलंदाजी, हार्ड हिटिंग फलंदाजी. प्रत्येकी बॅट्समन करतोय काउंटर अटॅक. यावेळेला कट केला होता चेंडूला. वाईटचा इशारा. जास्त खरं तर ऑफस्टिकच्या बाहेरून येणारा हा बॉल आपण पाहिला. चला वावनजे टीम तुमचं संगणक किती आपण पाठवून ठेवायचं आहे. एकूण धावा आपण धावफलकावरती पाहतो त्या म्हणजेच 59 धावा धावफलकावरती. 15 चेंडू आणि गरज आहे ती म्हणजेच 21 धावांची. 15 चेंडू 21 धावा. आता 14 चेंडू 21चं समीकरण वाचेल कारण येणारा हा डॉट बॉल थोडासा प्रेशर क्रिएट करेल. चांगली आपल्याला खरं तर फलंदाजी पाहायला मिळाली. ज्या पद्धतीनं असं वाटलं होतं की 80 पर्यंत पोहोचणं कठीण आहे. 80 होणं नाहीये परंतु 80 होणं सहज शक्य आहे. सांगत असताना मॅचमध्ये पूर्णपणे रंग भरले फलंदाजी करणाऱ्या बेलवली संघानं. खास करून नरेश आणि सुरेशनं जो राईज स्टार्ट दिला तो स्टार्ट खूप महत्वाचा राहिला टीमसाठी. यावेळेला पुन्हा एकदा गिरकी दिले बॉलला. फिंगर रोल केले ते गोलंदाज प्रदीपनं. आणि इकडून आपण पाहिलं तर टप्पा पडल्यानंतर बॉल मात्र काहीसा फलंदाजाला समजेन असा झालाय. आणि अजून एक आपण पाहतोय तिकडे बॉल आलाय तो म्हणजेच निर्धाव. 2 सलग डॉट बॉल पाहायला मिळाले. 13 मध्ये 21चं समीकरण. कहाणी में ट्विस्ट. पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त.
हे सांगत असताना हा फटका खेळला जातोय. फिल्डिंग तिकडे छान पाहायला मिळते. पहा 1 रन घेतलेले आहे. दुसऱ्या धावेसाठी जोराने निघालेत आणि 2 धावा आपण पाहतोय. इथे पहा ही मोठी चूक. या चुका तुम्हाला मॅच मध्ये नक्कीच त्रासदायक ठरतील यात काही मात्र शंका नाहीये. दमले तिकडे राजेश. जरूर ही धाव देखील मिळाली असते परंतु नाहीये. क्रॅम्प पायामध्ये त्यांच्या. येस आपण इथून पाहिलं तर जीवाच्या आकांतानं प्रयत्न होत आहेत आणि फिटनेसचा थोडासा अभाव जरूर आहे. कारण ज्या वेळेला 40+ क्रिकेट तुम्ही खेळता त्यावेळेला मी म्हणेन 40+ जे सर्व संघ आहेत त्या सर्व संघांनी एक गोष्ट करणं खूप महत्वाचं आहे. आणि ती गोष्ट कुठली असेल तर मग ती गोष्ट अर्थातच तुम्हाला अगदी सुरुवातीला ज्या वेळेला सराव करतो त्यावेळेला एक मैदानाला फेरफटका मारणं महत्वाचं आहे. कारण त्यानं जो अकला खरं तर दम आहे आणि आपली जी क्षमता आहे तो कॅलिबर थोडा उंचावला जातो जरूर. एकूण धावा धावफलकावरती आपण जर पाहिलं तर आतापर्यंत टोटल 62 धावांपर्यंत पोहोचलेत. उर्वरित 12 मध्ये आता 18ची गरज असणार आहे. 80चा पाठलाग 18 धावांपासून दूर. प्रत्येकी षटकामागं 9ची सरासरी आणि 9ची सरासरी जी सरासरी आपण पाहिली अगदी 80चा पाठलाग म्हटलं तर मग भली मोठी खरं तर ती सरासरी होती. 16ची सरासरी मेंटेन ठेवायची होती. पहिल्याच ओव्हरमध्ये ज्या धावा आल्या 31 तिथे 2 षटकांचा जो खरं तर सरासरीचा जो ओघ होता तो ओघ कमी केला आणि या मॅच मध्ये पूर्णपणे एंटर केलं. लिजंड लीगच्या खरं तर लिजंड पूल मधून आपण पाहतो एक संघ सुपर 10 साठी क्वालिफाय होणार आणि कुठला तो संघ असेल याची चर्चा आहे. कारण अजून आपण पाहतोय 2 सामन्यांचा निकाल आणि हा तिसरा म्हणजे 3 सामन्यांचा निकाल येणं बाकी आहे. त्या 3 सामन्यांच्या निकालातून एक खरं तर कोण जिंकेल हा जो प्रश्न आहे तो प्रश्न सुटणार आहे. या मॅचकडे जर आपण पाहिलं तर या शेवटच्या बॉलवरती प्रदीपवरती 3 धावा आल्या होत्या. त्या 3 धावा त्यांच्यासाठी किफायतशीर ठरल्या ज्यांना स्ट्राईक खरं तर मिळाली राजेशला. आतापर्यंत आपण जर पाहिलं राजेशच्या फलंदाजीचा अहवाल तर त्यामध्ये 2 सिक्सर आणि 4 धावा अशा पद्धतीने आपण जर पाहिलं 16 वरती तो नाबाद खेळतोय मैदानामध्ये आणि अडचणीच्या काळामध्ये संघाला सावरण्यासाठी त्यानं मदत दिलेली आहे. 12 बॉल अगदी आपण पाहतो आता 12 चेंडू आणि 18 धावाचं समीकरण. मॅच मध्ये अजूनही मी म्हणेन एंटर करण्यासाठी 1 विकेट जर संपादन केली उल्वेस संघानं तर मॅच मध्ये मग काहीसं वेगळं चित्र जरूर पाहायला मिळेल. त्यासाठी तितकंच महत्वाचं आहे की ती गोष्ट क्रिएट करणं. गोलंदाज तयार होतोय षटक हाताळण्यासाठी. संजय यावेळचा बॉल फटका फसलाय. विकेट किपर आहेत आणि केलंय काम तमाम. हा धक्का बसेल टीम बेलवलीला. फलंदाज बाद होतोय. गडी क्रमांक 3 तंबूच्या आश्रयाला राजेश यांच्या खेळीचा अंत. सचिन तांडेल नवीन फलंदाज. 11 मध्ये 18 बनवायचे आहेत. सामन्यामध्ये या विकेटनं आता वेगळे रंग भरलेत आणि सामना उत्कंठावर्धक होण्याची दाट शक्यता देखील आता समीक्षकांकडून वर्तवली जाते. मॅच मध्ये रोमांचकता बरकरार करण्याचं कार्य उल्वे टीमच्या माध्यमातून आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळत आहे आणि सामना तितकाच रोमांचक तितकाच खरं तर प्रेक्षक वर्गासाठी आवडीचा सामना. 11 मध्ये 18 पाहिजेत. अजूनही सामना आपण पाहतोय संपला नाहीये. मॅच मध्ये असं वाटलं होतं की इथून कदाचित आता एका षटकामध्ये सामना जिंकतील की काय परंतु मग आलेत ते म्हणजे संजय आणि संजय सरांनी दाखवलेली ही एक चांगली कामगिरी. अर्थातच ही गोलंदाजी आपण पाहतो. या गोलंदाजीमध्ये विकेट जी संपादन केली त्यामधून प्रेशर क्रिएट झालाय टीमवरती यात काही मात्र शंका नाहीये. पाहूया पुढचा चेंडू टाकण्यासाठी खेळाडू होणार तयार. फटका खेळलाय छान तिकडे फिल्डर उपलब्ध आणि चांगला झेल
अजून एक फलंदाज बाद. कहाणी में अजून एकदा ही ट्विस्ट टाकत असताना ही विकेट संपादन केली आहे गोलंदाज संजयनं. सलग दुसरी विकेट. गडी क्रमांक 4 तंबूच्या आश्रयाला. हा धक्का क्रमांक 4 आहे. पाहते मैदानाच्या आतमध्ये आता रोमांचक सामना. नवीन फलंदाज प्रमुख च्या विकेट आहेत त्या विकेट पडल्यात मॅच मध्ये. अजूनही खरं तर आपण जर पाहिलं तर पूर्णपणे सुधीर तांडेल यांच्यावरती आता जबाबदारी असेल, कारण ते गेले नॅट नंबर 4 वरती मैदानामध्ये फलंदाजीसाठी. उमेश आलेत मैदानामध्ये. अजूनही खेळाचा डाव सावरण्यासाठी लेफ्ट हँडेड ते बॅट्समन आहेत. संजयला फेस करायचा आहे. हाही फटका छान खेळलाय तिकडे. मिड विकेटच्या रिझन मध्ये फिल्डर उपलब्ध आहे. एका धावेसाठी निघाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का हा जरूर प्रश्न आहे, परंतु नाही. एकाच धावेवरती समाधान मानलंय. या एका धावेला टीमचा टोटल आपण पाहतोय धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात त्या म्हणजेच टोटल धावा धाव फलकावरती लागल्या जात आहेत 63 धावा. अजूनही 9 चेंडू आणि 17ची गरज आहे. 9 चेंडू आणि 17 धावांची गरज असेल पा. मॅच मध्ये रोमांचकता आहे, कारण ज्या पद्धतीनं हे षटक चाललंय या षटकामधून हा सामना शेवटच्या षटकांपर्यंत किफायतशीर रंगेल अशीच आता दाट शक्यता वर्तवली जाते. आणि या मॅच वरती आपण पाहतोय रंगदेवीचा देखील तितकाच चांगला वरद असतो. दोन्ही बाजूनं आपण पाहतोय सामना तितकाच रोमांचक बनवण्याचे प्रयत्न शर्तीने सुरू, आणि शर्तीचे प्रयत्न आपण पाहतो या सामन्याला तितकाच रक्तरंजित बनवतायत. यावेळेला फटका खेळलाय गॅप मधून तिकडे एका फिल्डरच्या डोक्यावरून सुधीर तांडेल मैदानामध्ये, आणि त्यांच्या बॅट मधून आपण पाहतोय हा सुपर फटका. 1 बाउन्स ओव्हर द टॉप. देखना शोक. 4 रन. आठ आणि आता 13ची गरज. या चौकारानं चित्र बदललंय थोडंसं मॅचचं. अगदी सुधीर तांडेल ही विकेट महत्वाची राहील आता टीम उल्वेसाठी, कारण सुधीर आहे तोपर्यंत बेरोली संघाला त्यांच्या जिंकायच्या आशा आकांक्षा पल्लवित राहतील. एरवी जर या खेळाडूची विकेट तुम्ही पाडली तर मग मॅचचं 70% सूत्र तुमच्या हातामध्ये असणार आहे. अन्यथा मग हा खेळाडू हा विजय तुम्हाला समीप येऊ देणं एवढंही पॉसिबल नाही, एवढंही शक्य नाही, कारण त्याच्यामध्ये ती क्षमता आहे. एका वेगळ्याच कॅलिबरचा खेळाडू आहे आणि आज देखील तो वेगळ्याच लयमध्ये आहे. पहा सरळ बॅटनं खेळलेला स्ट्रोक आहे. फिल्डर तिकडे उपलब्ध आहे. दुसऱ्या धावेसाठी निघाले आहेत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आपल्याला जरूर पाहायला मिळतो आणि 2 धावा पूर्ण तिकडे सहजरित्या केल्या जातात. या धावेसाठी नकार जरूर होता, परंतु ही धाव आपण पाहिलं खरं तर घेत असताना आपण फलंदाजाला जरूर पाहिलं. अगदी या बॉलवरती आल्या 2 धावा. हा चेंडू होता 5वा, ज्यामध्ये 2 बॉलमध्ये 2 विकेट संजयनं संपादन केल्या, आणि अगदी त्या विकेट आपण पाहिल्या पडत असता असं वाटलं आता क्रिएट होणार, परंतु नाही. 69 धावा धाव फलकावरती. उर्वरित आपण जर विचार केला तर आता 7 बॉलमध्ये 11 धावांची आहे गरज. 7 चेंडू 11 धावा. वाईट सोडायचा नाद केलाय पठ्ठ्यानं, आणि समोरून मात्र संजयनं अगदी कर्दनकाल तिकडे दांड्या उडवल्यात. यष्टी उद्ध्वस्त. फलंदाज होतोय बाद. हा धक्का आहे बेलवलीला. महत्वाची विकेट टिपली आहे टीम उल्वेनं. सहा मध्ये समीकरण असणार आहे. 6 चेंडू आणि 11चं समीकरण असणार आहे. येस येस तुमचे 12th मॅन देखील नाहीत बघा. पाण्याची मागणी जर असेल तर खेळाडूला पाण्याची पूर्तता करायची आहे. चला स्पीडअप करा.
चला स्पीडअप करा प्लीज. मॅचकडे आपण फोकस करणार आहोत. थोडंसं स्पीडअप करायचं प्लीज. शेवटचं षटक आहे. 6 बॉलमध्ये गरज आहे ती म्हणजेच 11 धावांची. मॅचमध्ये आपण जर पाहिलं तर आता ही जी लास्ट बॉलवरती विकेट पडली ती विकेट तितकीच महत्त्वाची ठरली आणि आता त्या विकेटनं लढायची ताकद आणि जिंकण्यासाठी क्षमता जरूर प्राप्त झालेली आहे उल्वे संघाकडे. यात तीळ मात्र शंका नाहीये. पाहूयात कसा होणार आहे खेळ हे पाहण्यासाठी आपण मैदानामध्ये जरूर चलतोय. जिकडे 6 मध्ये 11ची गरज आहे. मॅचमध्ये आपण पाहतोय आता या क्षणांना अजून ऐतिहासिक बनवण्यासाठी एका गोलंदाजाकडे चेंडू तर लेफ्ट हँडेड बॅट्समन आपण पाहतोय जे इनॅट नंबर खरं तर 6 वरती मैदानामध्ये उतरले होते उमेश त्यांच्यावरती ही दिलेली आहे जबाबदारी. लेफ्ट हँडेड बॅट्समन आहेत त्यामुळं अवाईडचा इशारा. अतिरिक्त धाव आणि अतिरिक्त धावेने थोडासा बदल. 6 मध्ये 10ची गरज आहे. 80चा पाठलाग होता. 70 बनवल्यात 10 वाचल्यात. यावेळेला नाहीये. यावेळेला चांगला चेंडू आपण पाहिला इकडे. निर्धाव बॉलची सांगता. 5 बॉलमध्ये 10. सामना सहजासहजी आम्ही देखील देणार नाही आहोत हे सांगत असताना अगदी आता उल्वे संघाचे गोलंदाज अंतिम षटक टाकण्यासाठी आलाय गोलंदाज आणि त्यानं खरं तर हात टाकलेला डॉट बॉल. 5 मध्ये 10ची गरज आहे. पुन्हा एकदा चांगला चेंडू आहे. पुन्हा एकदा तितकाच दुर्धर बॉल पूर्णपणे फलंदाजाला डॉमिनेट करतोय आणि एका निर्धाव बॉलची सांगता. ना थके पर कभी ना हमने हिम्मत हारी है, जज्बा है जीतने का, लढाई अभी जारी है हे सांगत असताना गोलंदाजी पाहायला मिळते. चपराट टावली या बॉलवरती आघात करायचा प्रयत्न आहे ऑन साईडच्या दिशेमध्ये. एक राऊंड तिकडे आपण पाहतोय खेळाडूंच्या माध्यमातून कंप्लीट केली जाते. सामन्यामध्ये पुन्हा एकदा आपण जर पाहिलं तर 3-9चं समीकरण येऊन ठेपलं. ज्या विकेट पडल्या पहा त्यामध्ये ज्या लेझी विकेट गेल्या खास करून रनआउटची विकेट गेली होती नरेशची ती विकेट आता कदाचित जी गेली ती टर्निंग पॉईंट विकेट आपण दिली की काय आता हे चित्र जरूर आहे. जर हा सामना गमावला तर मग कित्येक प्रश्न उद्भवतील. 80चा पाठलाग असताना 70 पर्यंत पोहोचलो होतो परंतु अंतिम क्षणाला आपण सामना जिंकू शकलो नाहीये ही खंत त्यांना अगदी काट्यासारखी टोचत राहील. चांगला चेंडू आहे. चांगला चेंडू आहे. एक उन्मत्त बॉल आपण पाहतोय गुडलँड स्पॉटला अपटी बार चेंडू आणि पूर्णपणे या बॉलवरती अजून एका निर्धाव बॉलची सांगता. 2-9चं समीकरण. या बॉलवर काही नाही घडलं तर मग काहीतरी वेगळं चित्र असेल. इकडे आपण पाहतोय या बॉलवरती आपल्याला एक सिंगल घेताना आपण पाहतोय बाईच्या स्वरूपात ही धाव आहे आणि या बॉलवरती पुन्हा एकदा पूर्णपणे मॅच मध्ये एंटर झालाय उल्वे संघ. 1 बॉल 8चं समीकरण आता जरूर. 1 चेंडू आणि 8. मॅच मध्ये हा सामना जरूर काय फसला असं वाटलं होतं परंतु नाही. किंबहुना आता 1 मध्ये 8 या सामन्याला पूर्णपणे कलाटणी दिली आहे. अंतिम षटक हाताळणारा गोलंदाज आणि त्यानंतर आपण पाहिलं की जे षटक हाताळलं होतं 4थ्या क्रमांकाचं संजयनं ज्यामध्ये 2 विकेट संपादन केल्या त्या खरं तर विकेटमध्ये पूर्णपणे मॅच मध्ये इन झाला होता संघ आणि आज ती मॅच पूर्णपणे आपल्या खिशामध्ये घालत असताना सामना जिंकला जाईल की का प्रश्न आहे. नो बॉलचा तिकडे इशारा आहे पंचांचा. ही धाव घेतलेली आहे चोरटी. इथे क्लोज बनेल का? इथे क्लोज बनेल का? टोटल 6 खेळाडू एका साइड मध्ये मे बी यस आणि पंचांचा नो बॉलचा इशारा. 2 धावा प्राप्त होत आहेत. एक नो +1. नेक्स्ट बॉल वरती फ्रीट असणार आहे. 1 चेंडू 6ची गरज आता. सामना होता कुठे? सामना आलाय कुठे? या घडलेल्या चुका कदाचित त्रास देतील का आता? प्रत्येक मॅच मध्ये आपण पाहतोय रोमांचकता आणि प्रत्येक मॅच मध्ये आपल्याला एक मोमेंट जरूर आपल्याला घडताना पाहायला मिळतो. मॅच मध्ये सुरुवात आहे. दमकम आहे मॅच मध्ये आणि मॅच मध्ये तितकाच इंटरेस्ट देखील आहे. मॅच तितकीच रंगतदार आहे. मॅच मध्ये रोमांचकता तशीच बरकरार आहे आणि सामना देखील तितकाच पोषक. आता शेवटचा 1 बॉल आणि 6 धावांची गरज. बेलवली संघाकडून आलाय नवीन फलंदाज तर समोर आहे गोलंदाजीसाठी अंतिम षटक हाताळण्यासाठी उल्वेचा स्टार. शेवटचा 1 बॉल 6ची गरज आहे. 1 चेंडू 6 धावा. चला स्पीडअप करा. विखुरलेलं क्षेत्ररक्षण लावावं लागणार कारण की 6 धावा तरी पळून होणार नाहीयेत आणि त्यामुळे मी म्हणेन तुमची जी जाळी आहे क्षेत्ररक्षणाची ती अंतिम टोकापर्यंत असली पाहिजे. 6 वाचवायचं आहे फक्त. चला स्पीडअप करा. जास्त वेळ घेतोय प्लीज स्पीडअप करा. अजूनही आपल्याला 2 सामन्यांचा निकाल लावायचा आहे.
मॅचकडे आपण जातोय. शेवटचा एक बॉल आणि 6 धावांची गरज. कोण होणार यामधून पुढील सामन्यासाठी क्वालिफाय? अंतिम बॉल आणि अंतिम बॉल वरती आपण पाहतोय अगदी डॉट बॉल टाकत विजय संपादन केलाय टीम उल्वेना. फलंदाज आहे इकडे बाद. स्टंपिंगच्या स्वरूपात खेळत आहे तर बाद केलं खेळाडूला, ही विकेट मिळते आणि त्या स्वरूपात हा सामना जिंकलाय टीम उल्वेना. हा सामना जिंकलाय. अभिनंदन, वेल प्लेड. 30 धावा आल्या होत्या. असं वाटलं की सामना तिथेच संपला. दुसऱ्या षटकामध्ये देखील आपण पाहिलं 14 धावा आल्या होत्या. आता असं वाटलं की आता तर सामन्यामध्ये काहीच राहिलं नाहीये. परंतु त्यानंतरचं षटक आपण पाहिलं, प्रदीप घेऊन आला. तिथे आपल्याला असं वाटलं की जे पहिला बॉल आहे तिथे थोडासा सुटकेचा निश्वास घेतोय, परंतु त्याच्यावरही